मी शिक्षक आहे सर या ठिकाणी भंडारा या ठिकाणी. आणि इथं काय करता आपण? इथं आज सुट्टी आहे सर. सुट्टी असल्यामुळे मी आज इथं शेतावर काम करतोय. का बरं? 16,000 सर काहीच भागत नाही, त्याच्यामुळे सुट्टीचा उपयोग कसा तरी करून घेतो. आणि गावाला जायचं म्हणलं तर सर 5-6 हजार लागतात. माझं गाव इथून जवळजवळ 800 किलोमीटर आहे. त्याच्यामुळे मला 16,000 भागत नाही. मी कुटुंबसुद्धा आणलं नाही. मला 16,000 न भागल्यामुळे मला शेतावर काम करावं लागतंय. बरं, कधीपासून तुम्ही हे काम करता? मी हे 4 महिन्यापासून सर काम करतो. हे आज सुट्टीच आहे, आज रविवार सुट्टी असल्यामुळे मी या ठिकाणी सुट्टीचा उपयोग करून घेतोय. माझा उदरनिर्वाह पण होतोय आणि पैशाची चणचण मला भाग ह्याच्यामध्ये ते काय होतं, पैसे पण भागून जातात. 16,000 न भागल्यामुळं मला एवढं ते काम करावं लागतंय. तुम्ही शिक्षक असून देखील शिक्षक शेतीचे काम असून करता. सुद्धा काम करतोय, पण आता पैशामध्ये भागत नाही. शासनाने आमच्या कुठेतरी सहानुभूतीचा विचार करावा. 16,000 जे मानधन आहे ते वाढवावं, किंबहुना नाही तर मग आमचं 16,000च्या ऐवजी शिक्षण सेवकाचा तरी कालावधी कमी करावा, जेणेकरून आम्हाला त्याच्यातून काहीतरी मार्ग निघावं. मायबाप सरकारने याचा विचार करावा आणि आमच्या या सहानुभूतीच्या विचाराकडे त्यांनी खूप गांभीर्यपूर्वक बघावं. असे सगळे शिक्षण सेवक करतात असे सर माझ्यासारखे जवळजवळ ह्या भरतीमध्ये लागले 14,000 शिक्षक आहेत. या 14,000 शिक्षकामध्ये कमीत कमी मला असं वाटतं की 12 ते 13,000 शिक्षक हे गरीब वर्गातील आहेत. गरीब वर्गातील असल्यामुळे ह्यांना याच्याशिवाय पर्यायच नाही आहे सर. आणि आपण एकदम ग्रामीण भागात आलो. शहरी भागामध्ये दुसरा ऑप्शन असतो, परंतु ग्रामीण भागामध्ये खेड्यात आल्यामुळे शेतीशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे. शिक्षकांना पगार किती तुम्हाला? शिक्षकांना आम्हाला पगार 16,000 मिळतो. त्यातून आमचं कटिंग होऊन आमच्या हातामध्ये 15,700 येतं. 300 रुपये कट होतं सर. गावी जायचं म्हटलं तर पैसा लागतो, मग गावी जाता येत नाही. गावी न जाता आल्यामुळे आम्हाला त्याचा उपयोग या ठिकाणी असा करून घेता येतो. तुम्हाला इथं कोण कोण राहिले तुम्ही फॅमिलीमध्ये? आम्ही फॅमिलीमध्ये सर कोणच नाही. मी एकटा आहे. माझे मित्र आहेत, ते पण असे दुसऱ्या शेतामध्ये काम करतात. मी दुसऱ्या शेतामध्ये आलोय, ते दुसऱ्या शेतामध्ये आहेत. आणि या ठिकाणी शेतामध्ये काम करायचं म्हटलं तर सर जंगली श्वापवध आहेत, वाघ आहेत, माकडं आहेत, इतर प्राणी देखील, त्यांचा देखील धोका असतो. परंतु धोका पत्करून पैशाचं कोणत्या प्रकारे सोंग करता येत नाही, म्हणून आम्हाला या ठिकाणी पैशासाठी एवढं काम करावं लागतं.